भीती वाटते देवा, मला खूप भीती वाटते. शकुंतला, काय झालं? का रडतेस? मनात काय असं टोचतंय ज्याच्यामुळे रडणं आवरत नाही तुला? अगं भरल्या घरात तिन्ही सांजेला देवासमोर बसून असं रडायचं चांगलं नसतं. डोळे पुस बरं आधी, डोळे पुस बरं. सांग बघू काय झालंय ते. आई, आज सकाळी उठल्यापासून मनाला ना नुसती रुखरुख लागली बघा. असं वाटतंय काहीतरी काहीतरी विपरीत घडणार आहे. मनात नुसती भीती उसळते माझ्या. नाही ग बाळा, या सर्व शक्तिमान देवासमोर असं वाईट साईड बोलू नये. तो रक्षण करताय की नाही आपला, मग तो आपलं वाईट विपरीत कसं घडून देईल सांग बरं. पण आई, आणि एक लक्षात ठेव, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. तेव्हा भरल्या घरात असं वाईट साईड बोलू नये कधी. मनातल्या गोष्टींचं मनातच निराकरण करावं. आणि मुळात मला एक सांग, तू कधी कोणाचं वाईट केलेस का? हे बघ, कोणताच माणूस आदर्श आणि परिपूर्ण नसतो. काम, क्रोध, मद, मत्सर कोणाला चुकले का? हे षड्रिपू सतत सगळ्यांच्या मनात असतात. या षड्रिपूंशी जन्मभर सतत झगडतच असतो आपण. आपल्याला वाटतं आपण नेहमी बरोबरच वागतो, पण प्रत्यक्षात बरेच वेळा आपण आपल्या स्वार्थासाठी नकळत दुसऱ्याला त्रास देत असतो, दुखावतो. वेळ प्रसंगी त्याच्याबद्दल वाईट विचारही करतो की नाही? हो, आपण ह्या सगळ्याचं समर्थन करत असतो हिरिरीने, आणि ह्या सगळ्याची नोंद होत असते त्या देवाकडे. आणि आपण कळत न कळत केलेल्या चुकीच्या गोष्टींची भरपाई आपल्याला याच जन्मात कोणत्या ना कोणत्या रूपानं फेडावीच लागते. त्याखेरीज आपली इथून सुटका नाही. शकू, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, आपण बरेच वेळा आपल्या पापाची कबुली द्यायला सहजासहजी तयार होत नाही. खरं तर आपल्या मनाला कुठे ना कुठेतरी माहीत असतं की आपण खरं तर चुकलो. आपला आतला आवाज आपल्याला सांगत असतो